तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही माहिती असणार आहे ती प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही ग्रामीण भागातील शहरी भागातील व्यक्ती असणार आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी नक्कीच महत्त्वाची आणि माहितीची इथे असणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला पण तुमचं स्वतःचं घर हक्काचं घर मिळवायचं असेल तर यामध्ये आता महाराष्ट्र सरकार नक्कीच तुम्हाला इथे मदत कराय. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकारांतर्गत रामाई आवास योजना या योजनेमध्ये आर्थिक अनुदान तुम्हाला इथे दिले जात आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमचं स्वप्नाचं घर आता महाराष्ट्र सरकारच्या अनुदानामधून इथे घेऊ शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नवीन घर घ्यायचं असेल तर त्यामध्ये फ्लॅट किंवा असो जमिनीवर घर बांधणे किंवा असो यामध्ये आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे आर्थिक अनुदान प्रोव्हाइड करत आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचं स्वतःचं घर इथे बांधू शकता. तर यामध्ये अनुदान कशाप्रकारे दिलं जाणार आहे, किती अनुदान दिलं जाणार आहे, कोणकोणते व्यक्ती या योजनेसाठी रमाई आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात याबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे करावे लागेल याची पण संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पण या योजनेबद्दल रमाई आवास योजनेबद्दलची माहिती हवी असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे रमाई आवास योजना या योजनेबद्दलची डिटेल माहिती पाहणार आहोत. अनुसूचित जाती आणि नवबद्धांसाठी शहरी ग्रामीण भागांसाठी रमाई आवास योजना ही राबविली जाते. अनुसूचित जाती आणि नवबद्धांसाठी शहरी आणि ग्रामीण रमाई आवास योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची गृहनिर्माण योजना आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबद्ध समुदायातील व्यक्तींचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. तर याचसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फायदा काय आहे, तर लाभार्थी ज्या भागात राहतो त्या भागानुसार जो काय फायदा आहे तो बदलण्यात आलेला आहे. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये लोक राहत असतील अशांना 1,00,000 रुपयापर्यंतचा लाभ इथे दिला जाणार आहे. जे नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असेल त्यांना 1,50,000 आणि जे महानगरपालिकेमध्ये राहत असतील अशा व्यक्तींना 2,00,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे, जे की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार इथे प्रोव्हाइड करत आहे. जवळपास पाहायला गेलं तर या योजनेअंतर्गत 2.5 लाख ते 2 लाखपासून तुम्हाला इथे अनुदान दिलंच जातं. तर अशा प्रकारे इथे अनुदान पात्रता इथे दिलेली आहे. तर यासाठी आवश्यक पात्रता कोणती, म्हणजे कोणते व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, 15 वर्षाचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही खालीलप्रमाणे दिलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागात असेल तर 1,00,000 याच्यामध्ये आत असलं पाहिजे, 1,00,000च्या आत त्यांचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे. नगरपालिकेत असेल तर 1,50,000च्या आत आणि महानगरपालिकेत असेल तर 2,00,000च्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न इथे असलं पाहिजे. कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिला जातो. अर्जदाराची स्वतःची जमीन असावी. अर्जदाराला सरकारच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळाला नसावा. आरक्षणामध्ये ते दारिद्र्य रेषेखालील ज्याच्याकडे BPL कार्ड असेल अशा व्यक्तींना ही योजना नक्कीच फायदेशीर इथे ठरणार आहे, कारण ते नाही ते पहिले प्राधान्य इथे दिलं जात आहे. नक्की जर तुमच्याकडे BPL कार्ड असेल, रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळवू शकता. आता यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. ती कागदपत्रे कोणती, तर इथे तुमचं आदिवासी प्रमाणपत्र लागतो, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि ओळखपत्र, तसेच पारपत्र आकाराचे, पासपोर्ट आकाराचे फोटो, अशा प्रकारे जवळपास 5-6 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागत असतात. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यानंतरची प्रोसेस म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे. अर्ज करण्याची प्रोसेस पण मित्रांनो खूप सोपी पद्धतीने इथे ठेवलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जदार कार्यालयीन वेळेत खालीलपैकी कोणत्या एका अधिकाऱ्याकडे जायचं, म्हणजे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणाकडे जायचं, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडे जायचं किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जायचं. कोणत्या एका कार्यालयामध्ये गेल्यानंतर संबंधित योजनेअंतर्गतचा अर्ज मिळवायचा आहे. अर्जामध्ये दिलेली जी काही संपूर्ण विहित माहिती असेल ती तुम्हाला अगदी काळजीपूर्वक फिलअप करायची. जे काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अटॅच करायचे आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप केल्यानंतर लिस्टमध्ये तुमचं नाव येते का नाही ते चेक करायचं आहे. जे डॉक्युमेंट प्रॉपर ॲड केलेलं आहे, काय अजून डॉक्युमेंट अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही लिस्टमध्ये लागून जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करून जवळपास 1,15,000 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे मिळू शकता. नक्की तुम्हाला या योजनेचा लाभ होईल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जर अधिक काय माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.